झाले पाहिजेत. चार थरांची ही देखील सलामी आता वस्त्रकालीन वापरायचं आहे. ही जी जिवलग मित्र परिवाराची दहीहंडी फोडलेली आहे त्यासाठी वैयक्तिक जी पहिली दहीहंडी झालेली आहे ती आपले देवलालीची, ती देवलालीने फोडलेली आहे. तर त्यांना हा चान्स शेवटचा असणार आहे आणि बाकीचे 3 आलीला हे तिघांच्या चिठ्ठ्या इथं पाडण्यात येणार आहेत. तर तिन्ही आलींचे हॅलो. चला सर्वांनी एकदा जोरात म्हणायचं आहे, गोपाल कृष्ण महाराज की. हा आपल्या गोवठणे गावकऱ्यांचा आवाज वाटत नाही, तरुणांचा आवाज वाटत नाही. पुन्हा एकदा आवाजाला जोर चढायला हवा. गोपाल कृष्ण महाराज की. अगदी आपल्या हिंदू संस्कृतीचा आराध्य दैवत गणपती बाप्पा, त्याचबरोबर 33 कोटी देवांपैकी हा सर्वांचा म्हणजे आबाल वृद्ध लहान थोरांपासून आवडता देव अर्थातच श्रीकृष्ण बाळकृष्ण. कारण अगदी लहान वयामध्ये दहीहंडी म्हणजे गवळणींचं माखन चोरणारा, दही चोरणारा म्हणजेच खोडकर असा कृष्ण. तदनंतर तरुण वयामध्ये अगदी असं म्हटलं जातं की 16 सहस्त्र नारी, अगदी राधेपासून सर्व गवळणींचा लाडका म्हणजेच एक प्रेमाचं प्रतीक असलेला हा देव अर्थातच श्रीकृष्ण. आणि शेवटी अगदी जर आपण पाहिलं तर युद्ध नीती सांभाळणारा, अगदी युद्धाच्या मैदानावर अर्जुनाला गीता उपदेश देऊन युद्ध जिंकण्यासाठी म्हणजे सारथ्य करणारा हा श्री. अर्थातच ग्रामस्थांच्या मीटिंग मध्ये मंदिरामध्ये ठरल्याप्रमाणे जी पहिली हंडी दही फोडणारं पथक असेल त्याला शेवटचा चान्स असेल. आणि तदनंतर उर्वरित ज्या 3 आळीची पथक असतील त्यांच्यामध्ये 1, 2 आणि 3 अशा प्रकारची चिठ्ठी रूपाने तिन्ही आलींचं प्रतिनिधी यायचं आहे. देऊलालीने मला वाटतं पहिली जी दहीहंडी होती ती फोडलेली आहे. 3 उर्वरित आले असतील, त्यांनी आपली चिठ्ठी उचलण्यासाठी एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. यामध्ये वर्तक, पाटील आली आणि मधली आली आणि चौथा चान्स असेल देऊलालीला. पाटील आलीचा प्रतिनिधी आलेला आहे, वर्तक आली आणि देऊलाली. देऊलाली इथंच आहे. सुनील वर्तक यांच्याकडून 500 रुपये, मनोज पाटील आणि नितीन म्हात्रे यांच्याकडून 4 थर लावले तर 2000 रुपये आहे 4 थरांसाठी. आणि 2000 रुपये आणखी ऍडव्होकेट जितेंद्र म्हात्रे यांच्याकडून म्हणजे 4500 रुपयाचं बक्षीस. हे जर 4 थर लावले तर तुमच्यासाठी आहे. चला प्रतिनिधी आलेले आहेत. या पहिला चान्स असेल पाटील आणि चला वर्तक आली आणि मधली आली. करून सर्वांनी जोरदार टाळ्या. हे टाळे आहेत माझ्या भजन मंडळीसाठी. अगदी 7 दिवस सलग 7 दिवस ही आपल्या गावातील बंद होत चाललेली प्रथा चालू ठेवणाऱ्या माझ्या भजन मंडळीसाठी. हा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या म्हणजे आभारच आहेत. ऐकायला येत नाही. आवडते
आपल्या भजन मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच हव्यात, कारण ही आहे गावाची शान, परंपरा राखणाऱ्यांचा आणि गावाचा मान, गावाचा स्वाभिमान. अगदी लहान माझे बांधव, एक आणि जेव्हा घर रचण्याचा प्रयत्न करील तेव्हा बाकीच्या सर्व गोविंदा पथकाने त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न करायचा आहे, अगदी थोडस दूर राहून. हे लहान मुलांचा एक प्रयत्न असेल. सलामी, त्यानंतर पहिला क्रमांक पाटील अलीचा असेल, पाटील अलीला सलामी देण्याची संधी असेल. त्यानंतर दुसरा क्रमांक मधली आली सलामी देईल आणि तिसरा क्रमांक वर्तक आली. त्याचबरोबर ज्या अलीनं पहिला गोविंदा पथकानं देऊळ अलीमध्ये बांधण्यात आलेली दहीहंडी फोडण्याचा मान मिळवलेला आहे, ती देऊळ अली चौथा सलामी देण्याचा प्रयत्न करेल. अगदी वेद आणि नंतर एक 4 थरांची ही सलामी आहे. उत्कृष्ट अशी या सलामीसाठी जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. माझ्या बाळ गवळणींना संधी असेल, 4 थर जर आपण लावले, 4 थरांची सलामी, तर तब्बल 4,500चं बक्षीस आपल्यासाठी आहे. गवळणीनं जर आपल्याला ही संधी घ्यायची असेल तर उतरायचं आहे. खेळ असा आहे की या एकच खेळामध्ये आपला प्रत्येक बांधव स्वतःच्या खांद्यावर पाय ठेवून पुढं कसं जाईल हे प्रयत्न करताना आपला दुसरा बांधव दिसणार आहे, कारण इतर खेळामध्ये पाय खेचण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसऱ्याला हाताचे तलवे वर करून आपण बाजूला संरक्षण कडा तयार करायचा आहे. पाटील आली दुसरा थर लावण्याचा प्रयत्न असेल. मला तर वाटतं 4 थरांच्या सलामीचा हा प्रयत्न आहे, 4 थरांच्या, कारण खाली 3 आहेत. डबल एक्का असेल. पाटील आली. हिमेश तिसऱ्या थरासाठी, दुसऱ्या थरावर मयूर पाटील आणि परेश पाटील. हिमेश तिसऱ्या थरासाठी आणि संतोष पाटीलचा चिरंजीव चौथ्या थरासाठी. मला तर वाटते डबल एक्का असेल. 3 थर बहुधा झालेले आहेत. चौथ्या थराचा हा प्रयत्न असेल. 4 थरांची ही सलामी. चला जोरदार टाळ्या पाटील आलीसाठी. 4 थरांची ही सलामी होते. 4 थरांची ही सलामी, डबल एक्का. अगदी सावकाश पद्धतीने उतरायचं आहे. दुसरी संधी असेल मधली अलीला. थोडासा होऊ द्या जल्लोष. भगवान कृष्ण महाराज की.
थरांची ही देखील सलामी. चला मधली आणि गोविंद पथकासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. 4 थरांची यशस्वी सलामी. आता वर्तकालीनं उतरायचं आहे. वर्तकाली सलामी देण्यासाठी बाजूला व्हा. मधली आणि बाजूला व्हा. अगदी या सर्व सोहळ्याची क्षणचित्र युट्यूबच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण गावाला नव्हे तर जगातील 198 देशांपर्यंत पोहोचवणाऱ्या सर्व युट्यूब कलाकारांसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. वर्तकाली नंतर चला वर्तकाली बॅकअप द्या. हात वर करा. बाजूला असलेल्या सर्वांनी हात वर करा. 2 थर झाला. तिसऱ्या थराचा प्रयत्न आहे. आणि मला तर वाटते 4थ्या थरासाठी मणिराज वर्तक यांचा चिरंजीव असेल. चला गोपाल कृष्ण महाराज की. अरे ह्याला उचला. चला हात वर करा सर्वांनी. बाजूला असलेल्या सर्वांनी हात वर करा. तिसऱ्या थरासाठी मला तर ते कौतुक आहे ना. कोण आहे तिसरा? चला 3 थर झालेले आहेत आणि 4थ्या थराचा यशस्वी प्रयत्न. चला जोरदार टाळ्याने स्वागत करूया तिन्ही पथकांसाठी. कारण एकदा जोरदार टाळ्या होऊया. कारण ही दहीहंडी हा जल्लोष आपल्याला साजरा करण्याची संधी या मंडळाने दिलेली, या मित्र परिवाराने दिलेली आहे. चला देऊलाली सलामीसाठी उतरायचं आहे. मूर्ती असलेले हे सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. याकडे लक्ष द्यायचं आहे. चला देऊलाली थर रचण्यासाठी सुरुवात करायची आहे. भवानी माते की. चला देऊलाली थर रचण्याला सुरुवात करा. चौथ्या थराला बहुतेक आपल्याला गवलन पाहूयास मिळेल असा अंदाज वाटतोय. पाहूया. चौथ्या थराला बाल गोविंदा नसेल तर एक गवलन आपल्याला पाहूयास मिळेल. चला गवलनीसाठी या जोरदार टाळ्या होऊ द्या. कारण 4थ्या थराचा प्रयत्न. चला खास आकर्षण या गवलनीसाठी एकदा जोरदार सर्वांनी हात लावून टाळ्या द्यायच्या. 4 थरांची ही देऊलालीची देखील सलामी. येऊन 26 जानेवारी असो 15 ऑगस्ट यावेळी भाषण काय केलं त्यापेक्षा स्टेजवर येऊन बोलण्याची धाडस केलं. आणि तसं धाडस मैदानामध्ये येऊन, या रिंगणामध्ये येऊन, या श्रीकृष्ण जन्मोत्सवामध्ये येऊन या गवलनी करतात. या गवलनींसाठी वैयक्तिक 500 रुपये नरेंद्र वर्तक म्हणजे 8000 रुपये झालेले आहेत. संतोष वर्तक 500 रुपये, 8500 रुपये बक्षीस गवलनींसाठी. गवलनींसाठी सरपंच किती आहे? अहो आवाज द्या. चला माझे
फोडण्याचा आहे. बाकीचे लांब व्हा. हात वर करा. बाकीच्यांनी सर्वांनी हात वर करा. चला जोरदार ताली होऊ द्या माझ्या या गवलनींसाठी. 2 थर तर झालेले आहेत. हा 3ऱ्या थराचा प्रयत्न असेल. दोघींच्या खांद्यावर पाहिजे. वंशी गोविंदा दोघींच्या खांद्यावर पाहिजे. दोघींच्या दे. 3 थरांची ही जोरदार सलामी आणि तब्बल 7,000चं बक्षीस. घड्याळ आहे कोणाचं? चला बक्षीस वितरणाच्याच वेळी वर्तकालीमध्ये खास महिलांसाठी एक आकर्षक दहीहंडी आहेत. हे विसरू नका तुम्ही. त्यासाठी देखील तुम्हाला बक्षीस असेल. खास महिलांसाठी एक वेगळी हंडी. चला गवलनींसाठी 500 रुपये सुनील वर्तक यांच्याकडून, 500 रुपये राकेश भोईर यांच्याकडून, 2000 रुपये जितेंद्र म्हात्रे यांच्याकडून, 2000 रुपये जितेंद्र म्हात्रे, 2000 रुपये मनोज पाटील आणि नितीन म्हात्रे यांच्याकडून, 500 रुपये संतोष वर्तक यांच्याकडून, 500 रुपये मयूर पाटील यांच्याकडून आलेले आहेत आणि एक आकर्षक अशी ट्रॉफी नरेंद्र वर्तक यांच्याकडून देखील 500 रुपये. असे एकूण किती मोजणं सांग मला. थांबा जरा जितेंद्र, मोज जरा. 8 आहेत की 8.5 आहेत? आरमार बाउंड्री नाही, मयूरचे दिले. आरमार बाउंड्री पथक 1000 रुपये. चला नंतर द्या. घ्या चालू. चला गवलनीने एकदा जोरदार हात वर द्या. गोपाल कृष्ण महाराज की, बजरंग बली की जय. भवानी जय. शिवाजी. चला पाटील आली दहीहंडी फोडण्यासाठी. चला पाटील आलीचा हा प्रयत्न आहे दहीहंडी फोडण्याचा. बहुधा 5 थर अपेक्षित आहेत. हा 3रा थर पूर्ण होतोय. 3रा थर पूर्ण होतोय. 4थ्या थराचा प्रयत्न आहे. पाचव्या थरासाठी हा जातोय. नक्कीच फुटले असं वाटतंय. फुटलेली आहे दहीहंडी. पहिल्या प्रयत्नात ही दहीहंडी फुटलेली आहे. अभिनंदन पाटील आली. अभिनंदन पाटील आली. हंडी फोडण्यासाठी खाली करतोय आणि ही महिला फोडतील. महिलांना फोडायला चान्स देऊया आपण. मान पाटील आलीला मिळालं म्हणजे महिला लटकणार नाही. रस्सीला लटकू नका हे सांगून देखील आपले तरुण ऐकणार नाहीत. संदीप महिलांना फोडू द्या. ही त्या बाल गवलनींना फोडू द्या. चालेल ना पाटील आली? पाटील आली चालेल ना? चला महिलांना फोडा. दहीहंडी फोडा. खाली करून महिलांना फोडू द्या. आणि पुरुषांनी कोणी रस्सीला हात लावायचा नाही. आपल्या बालगोपालांनी कोणी हात लावायचा नाही. रस्सीला लटकू नका. रस्सीला लटकू नका कोणीही. चला जा लवकर. लेडीज जा. फक्त 3 थरावर राहणार. गवलनी फोडतील.
7,500चं बक्षीस मिळवणाऱ्या या गवलनींच्या पथकासाठी एकदा जोरदार ताल्या होऊ द्या. चला फक्त आता एकच गवलन चढेल. तिसऱ्या थरावर असलेली गवलन. चला सपोर्टला हात बाजूला करा. वर सपोर्ट साठी हात वर करा. थोडा थोडा पूर्ण फोड नारळ घे त्याच्यातला. बोला गोपाल कृष्ण महाराज की. राधा राधे राधा राधे. गोपाल कृष्ण महाराज की. धन्यवाद. ही संधी देणाऱ्या जीवलग मित्र परिवाराला देखील. चला बक्षीस वितरण पाटील आलीच्या गोविंदाने यायचं आहे आणि बक्षीस ज्यांच्या हस्ते दिलं जाईल त्यांनी देखील मान्यवरांनी यायचं आहे. पाटील आलीच्या गोविंदाला खांद्यावर घेऊन आणायचं आहे. पाटील आली गोविंदाला खांद्यावर घेऊन आणा. इकडं रोख रकमेचं पाटील बंदिस्त आहे. वैभव पाटील युट्यूबच्या माध्यमातून छान चित्रीकरण, त्याचबरोबर आमचे प्रेम मात्रे आहेत. आणखी त्याच्या बाजूला एक तर तिकडे तोंड कर, तिकडे तोंड कर. चला